विद्यार्थी मित्रांनो, 11वी इंग्रजीमधील पिलर्स ऑफ डेमोक्रसी या पाठावर आधारित आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीजचा आज आपण अभ्यास करूया. एखाद्या पाठाविषयी प्राथमिक माहिती आईस ब्रेकर्स या सेक्शनमध्ये दिलेली असते. विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित काही कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता पहा, या ठिकाणी एकूण 3 MCQ टाईप ॲक्टिव्हिटीज तुम्हाला विचारलेले आहेत. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि समोर 4 पर्याय दिलेले आहेत. यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तेव्हा पहा, पहिली ॲक्टिव्हिटी, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, by the people and for the people shall not perish from the earth. This famous statement is said by. Now there are 4 options: Mahatma Gandhi, Nelson Mandela, Abraham Lincoln, Dalai Lama. Do you know the answer? Answer is Abraham Lincoln. Abraham Lincoln said this statement. लोकशाही म्हणजे काय? Government of the people, by the people and for the people shall not perish from the earth. दुसरी ॲक्टिव्हिटी पहा, a system where the government is elected and ruled by people is called bureaucracy, aristocracy, democracy, autocracy. Answer is democracy. Democracy म्हणजे लोकशाही. नंतर पहा, अ डेमोक्रेटिक कंट्री इज गव्हर्न्ड बाय इट्स मिलिटरी, पोलीस, पॉलिटिशियन्स, कॉन्स्टिट्यूशन. आन्सर इज अ डेमोक्रेटिक कंट्री इज गव्हर्न्ड बाय इट्स कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना. सी द गिवन वेब डायग्राम. द ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी comprises three principles. Complete the web to show the trinity of democracy. दिलेली वेब डायग्राम पहा आणि तुम्हाला ही डायग्राम कंप्लीट करायची आहे. डायग्रामचा विषय आहे ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी. ट्रिनिटी म्हणजे ग्रुप ऑफ 3 थिंग्स. अशा 3 गोष्टी की ज्यांचा समूह याला म्हणतो आपण ट्रिनिटी. मग लोकशाहीची ट्रिनिटी किंवा लोकशाहीचे 3 महत्त्वाचे स्तंभ कोणते आहेत यासंबंधी दिलेली ही वेब डायग्राम आहे. डू यू नो द आन्सर? इथं आपण सांगतो आन्सर लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी म्हणजे समता आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही काय आहेत? ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी. नंतर पहा पुढची ॲक्टिव्हिटी, मॅच द फॉलोइंग. कॉलम ए आणि कॉलम बी. ए कॉलममध्ये काही दिलेले शब्द आहेत आणि बी कॉलममध्ये त्या शब्दांची दिलेली मीनिंग आहे, दिलेला अर्थ आहे. कॉन्स्टिट्यूशन, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी या काही कन्सेप्ट्स आहेत आणि यांचे अर्थ दिलेले आहेत कॉलम बीमध्ये. आता यांची उत्तरं पहा. लिबर्टी इज द फ्रीडम टू गो वेअर यू वॉन्ट, डू व्हॉट यू वॉन्ट, एक्सेट्रा. नंतर पहा, इक्वॅलिटी इट इज द स्टेट ऑफ बीइंग इक्वल इस्पेशली इन स्टेटस, राईट्स ऑर opportunities. नंतर पहा, meaning of fraternity is given. Fraternity is the sense of common brotherhood. Fraternity म्हणजे बंधुता किंवा म्हणतो आपण ब्रदरहुड. नंतर पहा, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना. राज्यघटना म्हणजे काय दिलेला अर्थ पहा. इट इज an aggregate of fundamental principles or established precedents that constitute
the legal basis of a polity, organization, or other type of entity, and commonly determine how that entity is to be governed. Now, this is the meaning of constitution. Now, in this way, we understand meaning of liberty, equality, fraternity and constitution. आपल्या या पाठामध्ये पिलर्स ऑफ डेमोक्रेसी अनेक वेळा हे 4 शब्द येतील, तेव्हा याचा अर्थ तुम्हाला समजणे आवश्यक आहे. आईस ब्रेकर्स सेक्शनमधील शेवटची ॲक्टिव्हिटी पहा. पिलर्स फॉर्म अ सपोर्ट फॉर कॉन्क्रीट बिल्डिंग्स. मेटाफरिकली स्पीकिंग, a strong nation too depends on strong pillars. Discuss with your partner and explain the pillars of a democratic nation. Make a list of obstacles that are a threat to the progress of a nation. इथे विचारलेली ॲक्टिव्हिटी पहा. पिलर्स फॉर्म अ सपोर्ट फॉर कॉन्क्रीट बिल्डिंग्स. एखादं बांधकाम असेल, एखादी इमारत असेल तर त्यासाठी स्तंभ किंवा पिलर्स हा मुख्य आधार असतो. त्याचप्रमाणे एखादा देशसुद्धा काही आधारावरती किंवा काही आधारस्तंभावरती उभा असतो. तेव्हा तुमच्या मित्रासोबत चर्चा करा की डेमोक्रॅटिक नेशन, लोकशाहीवादी जे काही राष्ट्र आहे किंवा लोकशाही जिथं आहे अशा राष्ट्राचे आधारस्तंभ कोणते आहेत किंवा या लोकशाहीसाठी कोणते अडथळे आहेत किंवा लोकशाहीच्या मार्गातील कोणते धोके आहेत याची पण चर्चा करा. इथं आपण म्हणू शकतो पिलर्स ऑफ अ डेमोक्रॅटिक नेशन, लोकशाही राष्ट्राचे मुख्य आधारस्तंभ कोणते असतील. इथं आपण सांगू शकतो युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेमध्ये एकता. पॅट्रिऑटिझम म्हणजे देशप्रेम. तसेच लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी इत्यादी गोष्टी या लोकशाहीवादी देशाच्या राष्ट्राच्या खरा आधारस्तंभ आहेत. तर थ्रेड्स टू द प्रोग्रेस ऑफ अ नेशन, एखाद्या राष्ट्राच्या मार्गातील अडथळे कोणकोणते आहेत. जर विचार केला आपण भारताचा तर आपण सांगू शकू टेररिझम म्हणजे दहशतवाद, कास्टिझम म्हणजे जातीयवाद, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी ज्याला म्हणतो आपण आर्थिक असमानता, करप्शन भ्रष्टाचार, अँटी सोशल एलिमेंट्स म्हणजे हे जे काही वाईट गोष्टी आहेत. तसेच रिजनलिझम म्हणजे प्रांतवाद. अशा अनेक गोष्टी या काय आहेत, लोकशाहीसमोरील आव्हाने आहेत, चॅलेंजेस आहेत, अडथळे आहेत. अशा प्रकारे आपण आपले विचार इथं पण सांगू शकतो. या ठिकाणी लोकशाहीविषयी काही मूलभूत माहिती आपण पाहिली. आता डॉक्टर आंबेडकर यांचे भारतीय लोकशाहीविषयी असलेले विचार पिलर्स ऑफ डेमोक्रेसी या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. हा पाठ अभ्यासण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. या लिंकच्या आधारे तुम्ही हा संपूर्ण पाठ अभ्यासू शकाल. इथं आपण थांबूया.